तारखेला या राज्याचे माजी मुख्यमंत्री आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे हे धाराशिव दौऱ्यावर आले होते। धाराशिव दौऱ्यावर आल्यानंतर ते भूम परांडा वाशी या दौऱ्यात त्यांनी काढला। ते भूम मध्ये तिथं गेल्यानंतर आदरणीय या राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजीराव सावंत साहेब या धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यावरती त्यांनी टीका केली। खोके खेकडे त्यानंतर माझ्या आमदारांनी टीका केली बाहेरचं पार्सल म्हणून ओमराजेंनी टीका केली खासदारांना। या टीकेचं प्रत्युत्तर म्हणून काल जो गावात येथे आम्ही जो वचनस्फूर्ती मेळावा त्या ठिकाणी घेतला, जे आपल्या हक्काचं मराठवाड्याचं 7 TMC पाणी आपण इकडे आणणार आहोत, त्याचा जो मेळावा घेतला त्या मेळाव्यासाठी आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री या राज्याचे कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब आलते आणि त्या अनुषंगानं त्या सभेमध्ये साहेबांवरती जे आरोप ज्या टीका त्यांनी केल्या त्याचं एक प्रत्युत्तर साहेबांनी काल दिलं आणि त्याचाच प्रोपगंडा करून इथल्या काही स्थानिक बालिश बुद्धीच्या नेत्यांनी एक निषेध म्हणून चौकात बॅनर फाड हे कर ते कर अशा प्रकारचं कृत्य करण्याचा प्रयत्न केला। माझी एक विनंती आपल्या सगळ्याच्या माध्यमातून मी तहसीलदारांनाही बोललो, पोलीस प्रशासनांना तिथल्या PI साहेबांनाही बोललो की अशा प्रकारचं राजकारण इथून पुढे खपवून घेतलं जाणार, कारण ना मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब ना प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब कुटुंब कल्याण मंत्री आपले आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री यांनीही कधी सूडबुद्धीचं राजकारण केलं नाही किंवा असं टीका टिप्पण्या कोणावर केलं नाही। जर तुम्ही दुसऱ्यावरती टीका टिप्पण्या करता तर स्वतःही ऐकून घ्यायची एक सवय ठेवा, कारण तुम्ही साहेबांना पहिल्यांदा जे काय वाक्य वापरलं अयोग्य मंत्री म्हणून तुम्ही मूर्ख मंत्री आहात हे त्याचं प्रत्युत्तर साहेबांनी तुम्हाला त्या सभेच्या माध्यमातून दिलं। आणि या जिल्ह्याचे जे काय सोकॉड खासदार सांगतात मी हे करतो मी ते करतो, त्या खासदाराला कोणी खासदार केलं, तू कुणाबद्दल बोलतो, किती बोलतो, काय बोलतो, तुझी अवकात फक्त एक पंचायत समिती सदस्य 4 ग्रामपंचायती सदस्यावरती आलती। तुला त्यावेळेस साहेबांनी तिकीट घेऊन तुला खासदार केलं आणि तू साहेबाचं माप काढतो। त्यावेळेस साहेबांनी सांगितलं मला 11 पोरं आम्ही पुतणे आम्ही 11 जण आहे, 12वा तुमच्यात ओम राहील आणि तसंच तुम्ही तुमच्या भाषणात त्यावेळेस सांगत होतात पवनराजे साहेबांनंतर जर मला कोण बापाचं माया बापाचं प्रेम कोणी दिलं तर आदरणीय तानाजीराव सावंत साहेबांनी दिलं म्हणून तुम्ही जे सांगत होतात। मग आज जशी परिस्थिती बदलली तसा तुम्ही बाप बदलला, ह्या उल्लेख साहेबांनी केला म्हणून तुमचं दुखायचं काही कारण नाही, कारण तुम्हाला त्यावेळेस जी मदत केली ती मदत सावंत साहेबांनी केली, आज तागायत तुम्ही ती परत पण केलेली नाही। याचा विचार तुम्ही करावा, कारण तुम्ही कोणाबद्दल बोलताय काय बोलताय याचं तुम्ही पहिल्यांदा भान ठेवावं। ठीक आहे, एखादा पेशंट आहे त्याच्यावर तुम्ही बोलायला नाही पाहिजे म्हणताय, मान्य आहे, पण त्या पेशंटनं ज्यांना आपल्याला जीवनदान परत मिळवून दिलं त्याच्याबद्दल तुम्हाला बोलताना काहीच नाही वाटलं। तुम्ही पार्सल म्हणता, सावंत साहेब तुमच्या इथं अगोदर नव्हते, तुम्ही त्यांच्याकडे अगोदर गेलते आणि सावंत साहेबांनी कधीही त्याचा प्रोपगंडा केला नाही। मला वाटतं माझ्या बऱ्याचशा पत्रकार बांधवांना सुद्धा हे माहिती आहे की पेशंट असल्यामुळं ते किती वेळा साहेबांना भेटले, काय झालं, साहेबांनी कशी अपॉइंटमेंट घेतली, कशा पद्धतीने त्यांची किडनी ट्रान्सफर केली, या सगळ्या गोष्टी माहित असताना सुद्धा साहेबांनी साधा एक फोटो सुद्धा व्हायरल त्यावेळेस आम्हाला जर राजकारण करायचं असतं तर प्रत्येक मुवमेंटचा आम्ही तो फोटो व्हायरल केला असता, त्याचं राजकारण केलं असतं। सुरुवात तुम्ही केली, आरोप प्रत्यारोप होणार आहेत, पण तुम्ही एकेरी भाषेवरती जाऊन साहेबांचा उल्लेख करायला लागला, ज्यानं तुम्हाला वाचवलं। माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून त्यांना आरेला कार्याचं उत्तर 100% मिळणार, कारण आम्ही विचारवादी आहोत, आम्ही अन्याय खपवून घेणार नाही, कारण सहनशीलता एक लिमिट पर्यंत असते। कारण तुम्ही जे आज जो प्रकार काय यांनी केला, येऊन पालकमंत्री महोदय तानाजीराव सावंत साहेब यांच्या विरोधात घोषणाबाजी केली, त्यांचे बॅनर फाडू, हे चालणार नाही, हे खपवून घेणार नाही आम्ही। त्याचं कारण सांगतो, शिवसेना हे आमच्या ह्याच्यात रक्तात भिनलेली आहे। खरे शिवसेनेचे तुम्ही म्हणताय ना
निष्ठा निष्ठा तुमची निष्ठा माहिती आहे, तुमची निष्ठा किती पागळती हे आम्हाला चांगलं माहिती आहे आणि या भागातल्या शिवसैनिकांना चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळं निष्ठेची भाषा तुम्ही करू नका, निष्ठेची भाषा तुम्ही करू नका, कारण तुमचं सगळंच या जनतेनं बघितलेलं. बोरकरला कोणी पाडलं हे इथल्या तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे ना. आज जरी तुम्ही निष्ठेची भाषा करताय, बोरकरची वाट कोणी लावली, कशा पद्धतीनं हे झालं, आणि आज जे तुम्ही सांगताय की तानाजी सावंतला आम्ही 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 तानाजी सावंत त्याच्या कामानं, त्याच्या कामाच्या कर्तृत्वानं इथल्या जनतेने तानाजी सावंतला स्वीकारलं. कारण तानाजी सावंतने जी कामं केली, शिवजल क्रांतीच्या माध्यमातून कामं केली, ऊसाचे तुमचे प्रश्न मिटवले, तसं तुमचं एक ठोस काम तर सांगा. ज्याच्या जीवावरती तुम्ही एवढं फुदकताय ना, ते काम तर सांगा ना. एवढं सगळं असताना विनाकारण बोलायचं, विनाकारण हे करायचं, काहीतरी 104 पोरं घेऊन स्टंट करायचा, हे शोभत नाही. माझी विनंती आहे त्या सगळ्या उबाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांना, माझी विनंती वजा सूचना आहे. त्यांनी जे समजायचं ते समजावं की अशा प्रकारचं वक्तव्य परत आदरणीय मंत्री महोदय तानाजी सावंतांच्या बाबतीत जर केलं, जशास तसं उत्तर मिळेल. ज्या भाषेत ते समजतील त्या भाषेत उत्तर देणार. आणि दुसरी गोष्ट, फेसबुक, व्हॉट्सअप, तुमचं इंस्टाग्राम असेल, सोशल मीडियावरती ज्या काही कमेंट येतात, ज्याच्या घरी खायला अन्न नाही अशी 4 शेंबडी पोरं घेऊन हिंडायचं, त्यांच्या नावावर वेगवेगळे ग्रुप काढायचे आणि काहीतरी फालतू कमेंट करायच्या. मी रितसर मगाशी पी.आय. साहेबांना सांगितलंय, गुन्हे तर दाखल करेल, पण तसा जर कोण सापडला तर त्यालाही सोडणार नाही, एवढं तुमच्या माध्यमातून मी त्यांना इशारा देतो. जनतेनं आदरणीय प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेबांना 5 वर्षासाठी जे आमदार केलंय, ते जनतेने विश्वास टाकून केले ना. इलेक्शन लागल्यावर पुढच्या 5 वर्षात करायला जनता ठरवेल ना. तुम्ही तुमचं कॅपेबल काय आहे, तुम्ही काय करता हे तुम्ही तुमच्या कामात दाखवा ना. हे सोडलं पण विनाकारण उगाच आरोप प्रत्यारोप करायचे, काहीतरी बोलायचं, काहीतरी कमेंट करायच्या. माझी विनंती आहे की हे बंद करा. आणि ही जी काय बगलबच्चे तुमच्या उड्या आणतात ना, हे फक्त चोरून वाळू विकते त्याच्यावर उड्या आणते. मी तोही विषय मागाची तहसीलदार आणि यांना बोललोय, तुमच्या म्हणजे वाळू चोरणार तुम्ही आणि त्याच्यावर तुम्ही हे करणार बोलणार आणि ती 4 शेंबडी पोरं घेऊन कालावा करणार, तर हे चालणार नाही. माझी विनंती आहे की बाबा इथून पुढे असं झालं तर आम्ही गप्प बसणार नाही. एवढंच आपल्या माध्यमातून त्यांना मला सांगायचं.